जळगावात कृषी मित्र पदाच्या भरतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी संस्थेनं जळगावसह राज्यभर परीक्षा आयोजित केली होती। जळगावातील एका महाविद्यालयात जिल्ह्याभरामधून 350हून अधिक विद्यार्थी परीक्षेला आले। मात्र हॉल तिकीट न देता अर्ज करताना सांगितलेले 25,000चं मानधन नाकारून कृषी उत्पादन विक्रीवरती कमिशन मिळेल असं सांगण्यात आलं। त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकार देत गोंधळ घातला। फी परत करा आणि कंपनीवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। जिल्हापेठ पोलीस आणि कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। शासनाच्या नावाचा गैरवापर झाला का याची पडताळणी सुरू असून कागदपत्र बनावट आढळल्यास गुन्हा दाखल होणार आहे। कंपनीच्या समन्वयकाला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। आमचे जे डॉक्युमेंट वगैरे आहे त्याच्यासोबत जोडलेले आम्ही आधार कार्ड आणि UTR नंबर याचा दुरुपयोग होऊ नये अशी आमची इच्छा आहे सर। काय मागणी काय आता आपली? आता आमची एवढीच इच्छा आहे सर, जी आमची फी आणि आमचं जे येण्या जाण्याचा खर्च आणि आमची झालेली मानसिक ही पूर्ण म्हणजे आम्हाला आमची फी पूर्ण परत मिळावी आणि जो झालेला खर्च तो पण पूर्ण मिळावा। विभागीय कृषी सहसंचालक यांच्यामार्फत पत्र प्राप्त झालं अशी एक्झाम होत आहे। तर फक्त कृषी विभागाचं नाव किंवा शासनाचं नाव घेऊन एक्झाम होते का कंडक्ट हे बघा। एक्झाम कंडक्ट करताना शासनाचं नाव किंवा इतर कोणत्याही बाबी नव्हत्या। तर प्रॉडक्ट विकताना त्यांनी हे प्रॉडक्ट विकत होतं म्हणजे त्या विद्यार्थी जे आले प्रशिक्षणार्थी त्यांना प्रत्येक प्रशिक्षणार्थीला देणार आहेत असे प्रशिक्षणार्थींनी सांगितले आणि त्यांचे जिल्हा कोऑर्डिनेटरनी सांगितले। त्यानुसार याचा नमुने काढण्यात आले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।